नमस्कार, मी सरला. मी तुमचं माझ्या चॅनलवर खूप खूप स्वागत करते. तर आज आपण आम्रखंड बनवणार आहोत. जसं श्रीखंड बनवतो तसं आम्रखंड एकदम सोप्या पद्धतीने आणि 5 मिनिटात होणारा असा आहे. गुढीपाडव्यानिमित्त नक्कीच आम्रखंड करून बघा तुम्ही. सध्याचं आंब्याचं सीझन चालू आहे तर नक्कीच आम्रखंड. श्रीखंड तर आपण नेहमीच करतो आणि खातो, पण आम्रखंड हे नक्कीच तुम्ही घरच्या घरी करून बघा. चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी मी घेतलेला आहे 2 आंब्याचा पल्प करून घेतलेला आहे आणि साखर घेतलेली आहे 1 वाटी आणि चक्का घेतलेला आहे. दह्याचा चक्का बनवून घेतलेला आहे, घरीच बनवलेला आहे. दह्याचा चक्का बनवून घेतला, त्यात आम्रखंडामध्ये एकदम छान अशी टेस्ट येते. पिठी साखरमध्ये मी जायफळ आणि विलायची टाकूनच बारीक केलेली आहे पिठी साखर. पल्प मोठ्या वाटीने घेतलेला आहे आणि चक्का छोट्या वाटीने 1 वाटी, त्याच प्रमाणात 1 वाटी साखर घेतलेली आहे. गार्निशिंगसाठी थोडेफार ही पिठी साखर घेतलेली आहे. गार्निशिंगसाठी थोडेफार काजू असेल, बदामाचे तुकडे तर टाकायचे नाही तर हरकत नाही, नाही टाकले तरी काही हरकत नाही. आणि असं पाणी न घालता तयार करून घ्यायचं आहे. हे बघा, बदामचे काप करून घेतलेले आहे. तर चला आपण आता कृती करूया. तर त्यासाठी आपण एक मोठं बाउल घ्यायचं, त्यामध्ये अगोदर पिठी साखर टाकायची. नंतर जे आपण चक्का बनवून घेतलेला आहे दह्यापासून, तो चक्का टाकायचा. चक्का जर जास्त आंबट असेल तर साखर हे 1.5 वाटी टाकायची, नसेल तर प्रमाण सेम घेतलं तरी हरकत नाही. आणि दोन्ही असं मिक्स करून घ्यायचं, चांगलं एकजीव होईपर्यंत त्याला मिक्स करायचं. यामुळं साखर आणि चक्का चांगला मिक्स झाला की एक वेगळी चव येते आम्रखंडाला. तर तुम्ही नक्कीच असं आम्रखंड करून बघा घरच्या घरी, आणि व्यवस्थित आणि हायजेनिक. तेवढा आपण विकत आणतो त्याच्यात नुसता फ्लेवर टाकलेला असतो. हे बघा, असं मिक्स करायचं पूर्णतः. आणि याच्यात आता आपण आंब्याचा पल्प जो करून घेतलेला आहे तो ॲड करायचा. बिलकुल पाण्याचा थेंबही टाकायचा नाही याच्यात. आणि चांगलं मिक्सरच्या साहाय्याने चांगलं असं मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून हे तिन्ही एकजीव झालं पाहिजे. आणि त्याचा कलर चेंज होतो नंतर आंब्याचा, थोडा व्हाईटेस असा कलर येतो त्याच्यावर. पण खायला एकदम झक्कास अशी लागतं आम्रखंड. पुरीसोबत खाऊ शकता, चपातीसोबत खाऊ शकता. जसं श्रीखंड लागतं त्यापेक्षाही खूप जास्त प्रमाणात चविष्ट लागतं आम्रखंड. आणि ओरिजिनल आंब्याचा आहे त्यामुळं चव अजून वाढते. फ्लेवरचं आपण विकत घेतो पण तेवढी चविष्ट लागत नाही. तुम्ही घरच्या घरी, आता आंब्याचं सीझन आहे तर अशा पद्धतीने करा, बिलकुल वेळ लागत नाही आणि खायलाही एकदम काहीतरी युनिक वाटतं. तर अशा पद्धतीने सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं. आणि आम्रखंडासाठी चक्का असणं खूप जरुरी आहे दह्याचा. हवं तर बाहेर मार्केटला मिळतो किंवा तुम्ही घरच्या घरीही चक्का करू शकता. हे बघा, अशा पद्धतीने सगळं मिक्स झालेलं आहे. आता चांगलं मिक्स झालं की याला थोडा वेळ असं फ्रीजमध्ये ठेवायचं, म्हणजे अजून जास्त त्याचा स्वाद वाढतो. तर हे बघा, आपलं आम्रखंड रेडी झालेला आहे. आणि इतकी फास्ट अशी रेसिपी आहे, कोणी पाहुणे वगैरे आले तर अशी युनिक अशी रेसिपी आहे. खायला पण एकदम चविष्ट. आणि गार्निशिंगसाठी वरून काही टाकायचं असेल तर, नाही तर हरकत नाही, प्लेन पण खूप छान लागतं आम्रखंड. तर अशा पद्धतीने आम्रखंड मी 5 मिनिटात होणारी रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे गुढीपाडव्यानिमित्त. तर तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर, सबस्क्राईब जरूर करा. आणि गुढीपाडव्याचं सगळ्यांना